तर का हो जना भाऊ, तर गाडीला गिरेक पाहून राहते ना आपल्या. तर गाडी नाही आपली. मला सांगितलं होतं गाडी नाही म्हणून. आता बोलले तुम्ही लागे असं असते. लोकांच्या गाड्या दळा लिखता तुम्ही. आमच्या गाडी इकडं होणार आहे तुमची. तुमच्या यानं तर काही नाही तर तुम्ही मोठा ट्रक इकता राजा तुम्ही. एवढी गाडी इकडं होणार आहे. हा बाबा असं असते. पाण्या कांदा पट्टीची गाडी देऊन टाकू ते आता. झाले ना आता ते पळत राहते. कोणती गाडी आहे म्हटलं तू? अरे एक्सेल 100 आहे ना. हा बरं बरं. नाही नाही, तुला वाटत असेल. पण मी सांगलं बा किती तरी जणांनी सांगितलं. मग काय तर मावळची बाकीच्या लोकांना फोन लावले. हा व्यापारी माणूस आहे मी, मला काय सांगायला लागते. मी बरोबर पाहत असतो महिला. हा आज येऊन राहिला म्हणे एक माणूस, म्हणून तुम्ही त्या घरात राहतो. तर खरंच काय हो जना भाऊ. बरं वा रे वा. बरं झालं बा मग तर. बरं. पण काय किंमत किंमत सांगितलं त्याला तर एक नंबर काम करता तुम्ही. मला माहित होतं हा की आपलं काम फक्त जना भाऊच करू शकतात. जना भाऊच आपली गाडी विकून देऊ शकतात. अरे लगेच पळायला नव्हते काय करता ते घरात ठेवून जण खाऊन राहिले ते. मग काय करता दोन 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 गाड्या घेऊन काय माझं आता एक ते दुसरी आहे पहिली गाडी विकून टाकतोय म्हणून तुम्हाला सांगाल. अरे सागरले म्हटलं ते आपलं कामच आहे. गाड्या घेणे गाड्या विकणे. मग आता त्यात काय आपलं एवढं. हा आपला धंदा आहे बोले म्हटलं तो. हे घ्यायची इकडे घ्यायची तिकडे द्यायची. असा घोर आहे म्हटलं. तर लावला मी ना फोन 5-7 जणांले. त्यातल्या एका जणाचा फोन आलता मला. हा शांताराम भाऊचा. हो शांताराम भाऊचा फोन आलता. तो बा म्हणे मला पाहिजे गाडी. आजच येऊनच राहिला तो बा. कोणा गावचा आहे तो बा शांताराम बा. हा पण जनावर म्हटलं आपल्याला पैसे नगदी पाहिजे बरं बंदे. हा तो उधार गिधार नाही जमत आपल्या यानं. पैशाचं काम आहे राजा. पैसे काम आहे म्हणून ते गाडी इथनं लावली की नाही. असा तो गोर आहे ज्यांना बोल म्हटलं टपाल स्पष्ट बोलला तुम्ही. हा आपल्याला उधार 1 रुपया जमत नाही रे. अरे भाऊ उधारीचा जमाना राहिला का. उधार गिधार नाही जमत आली. हा पण माहित नाही ते बंद व्हायला आता धंदे. जे काय नाही नगदी. त्या भाऊचा फोन आलता रे मले. हा तो येते आता. म्हणून मी त्या घराकडे आलो. ते कंपनी आहे ना. हा त्या गाडी टाकून द्यायला लागेल ना त्या बोले. हो तू काहीच बोल नको मीच बोलतो काय बोलायचं आहे तर. तुला 32,000 कमी नाही की जास्त देणार मला सांगून द्या आता. हा 32,000 देणार आहे आपल्याला. हो 32,000 कमी नाही आणि जास्तही नाही. हो आणि ते गाडी घेणारे तर वापस तो ना करायचा खर्च वापस तो घेणारा कडे ते गाडी घेणारा. अरे भाऊ आज ती गाडी इकण्याशिवाय राहणार नाही. तू जनावर भरोसा ठेव. ती गाडी आज येत नाही म्हणजे येत नाही. हो ठरला. फक्त त्या शांताराम भावले येऊ दे. ती गाडी दाबवायला येत नाही. हो तो माणूस मला बरा वाटला. त्या भावा फोन आलता ना. हा त्या फोनवरच समजलं मला माणूस. हा गाडी याची तयारीत आहे म्हणून. हा मी त्याच ओळखतो. आम्हाला काय सांगा लागते. त्या बोला एकदा फोन लावून पाहा जना भावले म्हटलं. हा कुठलं गाला काय आला ते समजते मग. मध्ये काम आहे ना मग. मध्ये नांदुरा जावं लागते मग म्हणून म्हटलं तुम्हाला एकदा फोन लावून पाहा बोले. असं म्हणता का सागर बरं बरं. लावतो मग एकदा तू म्हणतो फोन द्या बोले म्हणजे कसं. हा मग तुला बी नांदुरा जायला बरं पडते. आणि मध्ये काम आहे. हा मग लावतो त्या बोले एकदा फोन. काय म्हणते काय नाही कुठलं गाला तू बा. हा शांताराम बा पाहतो मग. मग पाहू काय आहे तो बजेट त्याचा. मग माझ्या म्हणणं किती आहे म्हणजे कसं तुम्हाला तुमच्या कामात असतात मध्ये माझ्या कामात असतात म्हणून म्हटलं एकदा एकदा फोन लावा. मग समजते आपल्या कुठला वाला तो बाद काय येते नाही येत काही सांगता नाही लोक खूप चॅट करू राहिलाय. नाही रे सागर तो माणूस तसा वाटला नाही मला शांताराम बा. हो थांब मग तरी एकदा मी पाहतो त्याला फोन लावतो. पण काय आहे काही नाही तुला सांगतो. हा हॅलो. हा हा कोण शांताराम भाऊ आहे ना. काय राजा मी जना भाऊ बोलून आलो ना. हा हा जना भाऊ. हा गाडीचा व्यापारी. तुम्ही येऊन राहते ना इकडे. हा या ना मग. या मग लवकर किती टाइम लागेल. बस आले काय आमच्या गावात. बरं बरं थांबा मग तरीच. हा 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 की येता इकडे विचारत या ना. बरं 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 आम्हीच येतो मग तरी काही विषय नाही. हा विचारा या सागर सागर जंगेलचं घरी विचारा. हा सागर जंगेल जंगेल. हा हा ते तो अण्णा जंगेल आहे. हा बिंदा विचारा तुम्ही काही विषय नाही. हा सागर जंगेलचं घर कोणतं आहे म्हणा. कोणी सांगेन तुम्हाला. हा 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 चालते चालते चालते. बरं या मग तरी चौकात या. हा दुकानात तरी 2. हा सागर जंगेल. हा बरं बरं आलोच आम्ही तरी. पायरे आला की तो बा. तू तर म्हणत बा येतच नाही तो बा. चाट मारीन असं करेन. पण मला माहित होतं तो माणूस तसा नाही. फोनवरच ऐकलं मी दाबाचा. बोली भाषा आवाज आम्हाला सगळं समजते. आमचा रोजचा धंदा असा विषय आहे तो. बस मग आता ते 32 आणि माझ्या 33 असे 33,000 देऊन टाकू. हा नाही मग मी 35च्या कमी दिलं त्या बोले. पण मला माणूस चांगला वाटला तो. जाऊ दे ना 1,500 इकडे तिकडे. चल मग काय घराकडे जाऊ. हा तो माणूस येऊन राहिला. त्या बोला सांगितलं म्हटलं सागर जंगलच्या घराकडे आणि जंगेल म्हटलं काही नाही ते तर अण्णा जंगेल आहे म्हटलं. हा हा समजलं त्या बोल. चल मग जाऊ त्या घराकडे. बरं चला मग. अजून येईन तो बा बसेन आपल्याला पायात. हा लोक काय आहेतच काय करायला. बरं बरं चला मग. हा चला. सांगते एखादं 2 आणि म्हणून टाकते सौदा. चला हो भाऊ जना भाऊ चला मग. अजून आपलं गाव तुम्हालाच माहित आहे कसं आहे तर. चला मग सटकन. हो रे भाऊ चल चल. चला या मग मागे. हा या शॉर्टकट रस्त्याने जाऊ. या मग सटकन या. हा चाल ना. या त्या मागे. चाल कोणता शॉर्टकट रस्ता आहे. अजून आला नाही काय सागर आबा. काय भुलला का काय माहित बिचारा. साधा सिंपल माणूस आहे तो. मग काय तर हा वावरात न्यायला पाहिजे न्यायान करायला गाडी. असा गोर आहे तो म्हातारा माणूस आहे.
चालणं होत नाही म्हणे. गाडी पाहिजे म्हणे आता वावराला जायला. हा आता रोड झाला मस्त त्या वावरातून. मग गाडी जाते शिडी वावरा. आपला काका धडा बाबा गेला कोणता म्हणता पत्ता सांग. हा गेला नारखेड रस्त्याला लावून द्या बोले नाही तर बाबा जाते माटर का मग काय तर. अरे खरंच कर बा. अरे काय घोरा रे हा. नाही रे भाऊ थांब मी अजून एकदा फोन लावतो त्या बोले. हा थांब तू जरा. हॅलो हॅलो हॅलो. हा हा शांताराम भाऊ आहे ना. तर का आले नाही तुम्ही. कुठे आहे बरं बरं मग मागे आहे काय बरं बरं बरं. हा हा बरं बरं ठीक आहे या मग या. आम्ही वाट पाहून राहिलो या मग लवकर. हा सागर संगेलचं घर. बरं बरं हा येऊन राहिला रे भाऊ सागर तो बा. हा जमते ते आता काम. हा इकडे येऊन राहिला तो बा की इकडे येऊन राहिला. आपण इकडे थांबू मग या इकडे जरा गाडीच्या इकडे. हा दिसलं का तिथे भले. तुला भले गाडी दिसून राहिली गड्या सागर मला गाडी घ्यायची. काही फाल्ट गेलतं तर नाही ना बाबा. नाही तर करशील मग जना भाऊचं नाव खराब. काय राजा तुम्ही काय ओळखत नाही का मला. खूप झाले बाबा तुमचे तर. भरोसा आता असते की नाही काही माणसात सांगा बा. अरे बा अरे भाऊ म्हटलं. अरे भाऊ अरे भाऊ म्हटलं. अरे जना भाऊ तुम्हाला कोणतरी आवाज देऊन राहिला पहा बरं एकदा कोण आहे तर. अरे बोला भाऊ कोण पाहिजे. नवीन दिसून राहिले तुम्ही तर. राजा आम्ही या गावात नवीन आहे. आम्हाला सागर जंगेलचं घर पाहिजे होतं बा. हा सागर जंगेल. तर तुम्ही शांताराम भाऊ आहे का. तर हा शांताराम भाऊच आहे रे. हो आम्ही शेगावून आलो ना. तुम्हाला कसं काय माहित. गाडी घ्यायला नाही ना तुम्ही. हा मी जाय ना मग जना भाऊ. हा व्यापारी गाडीचा. तर हा काय बरं झालं मग तो बापा. आम्ही नसतो पण केला तुम्हाला. बरं बरं चला मग तुम्हाला गाडी दाखवून देतो. हा म्हणजे कसं टेन्शन नाही राहत मग. चला मग. चला मग आम्ही त्यासाठी झालो. आम्हाला जरा काम आहे नांदुऱ्यामध्ये. पण म्हटलं चला निमगावले जाऊ उद्या गाडी पाहून घेऊ. आणि मग नांदुऱ्याला लग्न आहे मग लग्न दिला साथ नव्हते आमचं. चला मग दाखवून देतो तुम्हाला आपली गाडी कशी काय काय तर. हा पाहून घ्या बोलून घ्या म्हणजे कसं मग टेन्शन नाही पाहिजे आपल्याला. बरं बरं काय विषय नाही. ज्यांना भाऊन सगळं सांगितलं आपल्याला कशी आहे काय गाडी तर काही विषय नाही. चालते मग चला चला पाहून घेऊ तुमची गाडी काय म्हणते काय नाही तर. जमलं तर आजच सौदा करून टाकू. हे पाहून घ्या हो शांताराम भाऊ गाडी गाडी कशी आहे तर. हा जसं फोटो पाठवलाय तुम्हाला तशीच गाडी आहे. आपल्याला ते कसं आहे दाखवा काही द्या काही ते धंदेच नाही. आपल्या नावावर गाडी ऐकल्या जातात मोठमोठा ट्रक येतो राजा मी. हे काय औषध गाडी तर नाही हो जना भाऊ. मला काय ओळख नाही राजा तुमची. मला सगळं माहित आहे. हो काही विषय नाही. गाडी तर तशी तगडा काय काही होईल नाही गाडीला. आपल्याला कसं वावरात जाणे चक्कर मारणे घरी येणे. हा डॉक्टर विचारा नाही तर असं आहे ते आपलं काम. बरं बरं गाडी पडली आपल्याला काही विषय नाही. बाबा डॉक्टर साहेब एकदा गाडी कशी काय हा म्हणजे कसं आहे मला बरं माहिती राहते त्या गाडी गाडीला. हा तुमच्या कशा पहिल्यापासून गाड्या आहेत मला माहिती राहते. बाबा एकदा तुमच्या तिसऱ्या डोळ्यानं गाडी तर तशी मला बरी वाटून राहिली वरून. पण आता अंदर तर कोणा सांगा. हा आमच्या पेशंटही तसंच आहे. वरून चांगला दिसते आणि अंदरून तापच झाले. हा असा घोरच त्या. डॉक्टर साहेब पेशंट आणि गाडीमध्ये फरक राहते. हा एकदा गाडी दुरुस्त केली की लवकर बिघडत नाही. काही बिघडेल गिघडेल काय की काही असं काही विषय नाही. ते बिघडली गिघडली होती काय जना भाऊ म्हटलं. अरे नाही हो काही बिघडेल गिघडेल नाही. काहीच विषय नाही त्या गाडीचा. हा पण आता त्या गाड्यानं दुसरी घेतली मोठी गाडी. हा स्प्लेंडर घेतली त्यानं म्हणून तो म्हणे मी इतका आता असा विषय आहे तो. काय करेन दोन दोन गाड्या ठेवून. सर शांताराम काका अरे काही बिघडेल गिघडेल नाही त्या गाडी काही विषय नाही. हा आपण काय दुसऱ्या माणसं आहे हा काही विषय नाही. काही बिघडेल नाही गाडी गाडीला काही होईल नाही. पण त्या दोन दोन गाड्या मग काय करायचं ठेवून म्हणून म्हटलं की टाका. बरं बरं काय हरकत नाही. बरं सांगा मग किंमत सांगा. मध्ये काही घेतली पडत नाही. एकच भाव सांगा पद्धतशीर आणि गाडीचा सौदा करून टाका. सर 34,000 ते गाडी शांताराम भाऊला म्हटलं. असं आहे ते गाडी म्हणजे गाडी आहे ना. अरे का हो जना भाऊ राजा जास्त आली किंमत बरोबर सांगा बा. असं आहे ते पद्धती सांगा बा मग कसं आहे आता सौदा करून टाकू. अरे नव्याच्या काय किंमत झाल्या 75,000 भेटून राहिली आता हेच गाडी. मग आता अशी कमी मध्ये कशी काय भेटेल राहायच्या कंडिशन मध्ये आहे ना. गाडीची कंडिशन पाहा तुम्ही. हा कंडिशन तर चांगलीच आहे म्हणून तो फोटो पाहता बरोबर आम्ही आलो की नाही. हा कंडिशन खराब होते काय आला असतो तुम्ही सांगा. हा तरी काय नाही पद्धती सांगा तुम्ही. आपण जास्त किंमत सांगतच नाही तुम्हाला माहित आहे. आता आखरी एकच भाव सांगतो तुम्हाला आता पद्धतशीर 33,000 येईन भाऊ गाडी. हा 33,000च्या कमी काही येणार. तुम्ही तुमची सल्ला करा आणि मला सांगा म्हणजे कसं तुमचा टाइमपास नाही माझा टाइमपास नाही. मग काय करता शांताराम भाऊ सांगा. हा 33,000 कमी काही देत नाही वाटते ते. गाडी चांगली आहे ते. तुमच्या मताने सांगा काय सांगू देईल. तर डॉक्टर साहेब आपल्या गाडी घेण्यासाठी हा हा सांगून द्या. मी तर 25 मध्ये यायला तयार होतो ते टेन्शन नाही घेऊ तुम्ही. द्या बिंदा हा सांगून. मी नव्या गाड्या पाहिल्या. हा सगळ्याला पडेल गाडी देते 30-35 सांगत काही विषय नाही डॉक्टर साहेब परवडते आपल्याला. टकाटा गाडी बिंदा सांगा तुम्ही. हा बरं जना भाऊ म्हटलं चालते चालते ठीक आहे आम्हाला पसंत आहे गाडी. हा घेऊन टाकू मग काही विषय नाही. हा बरं बरं ठीक आहे मग जना भाऊ. हा पसंत आहे आम्हाला गाडी काही विषय नाही. 33,000 देऊ आम्ही तुम्हाला काही विषय नाही. आणि सोमवारी येऊ आम्ही पैसे घेऊन तुम्ही नांदुऱ्याला येता आम्ही नांदुऱ्याला येऊ आणि लागे नावा करून घेऊ गाडी काही विषय नाही. ठीक आहे पटलं बा आपल्याला असा सौदा पाहिजे झटके फाय म्हणजे कसं नाही तर बसा पिचं. चालते मग या तुम्ही सोमवारी हा नांदुऱ्याला या आणि लागे पैसे घेऊन या. नावावर करा पैसे द्या संपला विषय आहे की नाही. बस तर पिचं बजाल पुरत नाही ना शांताराम भाऊ म्हटलं. तर तुम्ही आपला स्वभाव पाहिलाच नाही तुम्ही पिचं बसतच नाही. हा ते का सोना आहे काही विषय नाही ना. 1,000-500 इकडे तिकडे काही विषय नाही. बरं येतो मग आम्ही सोमवारी काही हरकत नाही. बरं बरं या मग तुम्ही काही विषय नाही. हा या मग तुम्ही सोमवारी. चला मग शांताराम भाऊ येऊ आपण सोमवारी काही हरकत नाही चला. हा चला मग डॉक्टर साहेब येऊ आपण आता सोमवारी शांततेनं पैसे घेऊन येऊ गाडीचा सौदा करू. सौदा तर झाला आता हा नावावर करू गाडी घरी येऊन जाऊ.